Hello dear students, at the last lecture already I had discussed the point that is the salt of strong acid and weak base. In that case the solution is in acidic medium. Okay. तर या ठिकाणी आपल्याला जे सॉल्ट आपण बघतो त्याच्यामध्ये एक असं असेल की जेव्हा आपल्याला या ठिकाणी वीक ॲसिड आणि वीक बेस याचा सॉल्ट आपल्याला पाहायचा असेल तर आता वीक ॲसिड आणि वीक बेस याचा सॉल्ट आपण बघितला असेल तर ते जे सोल्युशन असतं ते सोल्युशन आपल्याला ॲसिडिक मिडियममध्ये मिळेल, बेसिक मिडियममध्ये मिळेल किंवा न्यूट्रल फॉर्ममध्ये मिळेल. तर हे कोणावरती अवलंबून असेल, हे कसं घडतं तर हे डिसोशिएशन कॉन्स्टंटवरती घडेल. डिसोशिएशन कॉन्स्टंट ॲसिड आणि बेस याचा आपण या ठिकाणी विचार केलेला असेल. म्हणून पहिल्यांदा आपण या ठिकाणी जो पॉईंट बघतोय तो कुठला असेल तर सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. जेव्हा आपण या ठिकाणी वीक ॲसिड आणि वीक बेसचा सॉल्ट बघतोय, अतिशय सोपा फॉर्म या ठिकाणी आहे, फक्त 1 बाय 1 आपल्याला तो या ठिकाणी क्लिअर व्हायचा आहे. ओके. मग या ठिकाणी तो सॉल्ट जो असेल तो BA असा आपण या ठिकाणी सॉल्ट कन्सिडर करूया. काय केलं आपण, हा सॉल्ट आहे, काय असेल BA हा वीक ॲसिड वीक बेसचा सॉल्ट आणि हा सॉल्ट या ठिकाणी डिसोसिएट होईल. पण डिसोसिएट झाल्यानंतर आपल्याला B+ आयन आणि A- आयन या ठिकाणी मिळेल. इथं असं सिंगल वेची रिएक्शन दाखवली चालेल आपल्याला. मग हा या ठिकाणी BA डिसोसिएट होईल B+ आणि A-. मग हे जे कॅटायन आणि एनायन असतील त्या सॉल्टचे, कुठल्या वीक ॲसिड वीक बेसच्या सॉल्टचे, तर याची रिएक्शन आपण त्याचा हायड्रोलायसिस दाखवतो, बरोबर आहे. आणि हायड्रोलायसिस दाखवल्यानंतर हायड्रोलायसिस ऑफ B+ and A- आयन, बरोबर. या दोघांचा आपण हायड्रोलायसिस दाखवतो. आणि हायड्रोलायसिस दाखवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर हा B+ ॲक्वियस मिडियममध्ये, हा A- ॲक्वियस मिडियममध्ये. आणि याच्यापासून मला याच्यापासून आपल्याला इथं याची रिएक्शन आपण वॉटर बरोबर घेतो. वॉटर बरोबर रिएक्शन घेतल्यानंतर काय मिळेल आपल्याला तर यापासून आपल्याला इथे पहा H2O याची फोड कशी असेल, H+ आयन आणि OH- आयन असेल. ठीक आहे, H+ आणि OH- आयन असेल. तर त्यातला H+ आयन हा A- आयनकडे येतो आणि याच्यापासून मला हा HA मिळेल. हा फोड मिळतो आपल्याला HA मिळेल. HA हा काय असेल तर वीक ॲसिड असतो. हा कोण असेल, वीक ॲसिड असतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जो शिल्लक राहिला OH आणि हा B+ एकत्र येतील आणि आपला कोण मिळेल तर BOH मिळेल. हा कोण असेल तर वीक बेस. हा कोण असेल तर वीक बेस. मग आपण या ठिकाणी हा B+ आणि A- यांची रिएक्शन वॉटर बरोबर आपण केली तर तेव्हा तुम्हाला HA मिळेल आणि BOH मिळेल. या ठिकाणी HA हा वीक ॲसिड असेल, WB हा वीक बेस आहे. ठीक आहे. मग आता हे सोल्युशन कोणत्या फॉर्ममध्ये असू शकेल तर हे सोल्युशन आपल्याला ॲसिडिक मिडियममध्ये मिळेल, बेसिक मिडियममध्ये मिळेल किंवा न्यूट्रल फॉर्ममध्ये मिळेल. पण हे कशावरून आपण ठरवणार तर या ठिकाणी जी स्ट्रेंथ असते कोणाची, स्ट्रेंथ ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, स्ट्रेंथ कोणाची असेल, स्ट्रेंथ ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, वीक ॲसिड आणि वीक बेस, बरोबर आहे.
या दोघांच्या स्ट्रेंथ वरती काय डिपेंड आहे तर ते सोल्युशन ऍसिडिक मीडियम मध्ये असेल, बेसिक किंवा न्यूट्रल असेल. तर मग या ठिकाणी जेव्हा आपल्याला ठरवावं लागतं की एखादं सोल्युशन ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल असेल त्यावेळेस आपण काय करतो तर डिसोसिएशन कॉन्स्टंटचा उपयोग करतो किंवा व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट तुम्हाला ऍसिडचा पण असेल आणि बेसचा पण असतो. आणि मग या ठिकाणी फर्स्ट पॉइंट मी या ठिकाणी इंडिकेट करतो, जेव्हा या ठिकाणी Ka याचा अर्थ असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. हा K म्हणजे कोण असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड असेल. आणि त्यानंतर हा Kb जो असेल तो कोण असतो तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस असणार आहे. ठीक आहे. आणि मग जेव्हा हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा जास्त असेल, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा जास्त, ठीक आहे, कोणापेक्षा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस पेक्षा, त्यावेळेस सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं तर सोल्युशन हे या ठिकाणी ऍसिडिक मीडियम मध्ये असतं. सोल्युशन कोणत्या मीडियम मध्ये असतं तर ऍसिडिक मीडियम मध्ये असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी दुसरा फॉर्म या ठिकाणी विचारात घेतो तो असा असेल, या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. इथे काय दाखवतं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा कमी आहे कोणापेक्षा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस पेक्षा. तेव्हा या ठिकाणी कोण कमी असतं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड कमी आहे. कोण जास्त असतं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस या ठिकाणी जास्त. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली सोल्युशन या ठिकाणी बेसिक फॉर्म मध्ये असतं. सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये तयार होईल तर बेसिक फॉर्म मध्ये असतं. आणि थर्ड पॉइंट या ठिकाणी जेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस हे दोन्ही सारखे असतात, दोन्ही कसे असतील तर सारखे असतात, त्यावेळेस मात्र सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं तर न्यूट्रल फॉर्म मध्ये असतं. सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं तर न्यूट्रल फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय बघतो सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. सपोज हियर कन्सिडर Ha is a salt of weak acid and weak base. It will dissociate to form B plus and A minus ion. When we consider the hydrolysis of cation and anion of the salt, okay, and in that case B plus and A minus interact with water molecule and it will react with H plus and OH minus ion of the water. Water has two ions, one of which is H plus ion and another is OH minus ion. In that case, H plus ion of the water, what I say that H plus ion of the water combined with A minus ion of the salt and it will form Ha. In the same manner, OH minus ion of the water, OH minus ion of the water combined with B plus ion of the salt and it will form BOH. Here Ha is a weak acid and BOH is a weak base. After the formation of weak acid and weak base, what will happen? The solution may be in the form of either acidic, basic or neutral. The acidic, basic and neutral form of the solution, acidic, basic and neutral form of the solution depend on the strength of weak acid and weak base. Automatically it is also depend on the dissociation constant of the weak acid and weak base. Suppose in this case dissociation constant of acid is more as compared to the dissociation constant of the base. Here dissociation constant of acid is more than dissociation constant of the base. At that time solution is in the form of acidic medium.
Another form, when dissociation constant of acid is less than dissociation constant of base. Here it means that dissociation constant of base, it has higher weight. Automatically the solution is in the form of basic medium. And at the last point, if the dissociation constant of acid and dissociation constant of base both are in the same or equal form, at that time solution is in neutral form. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण काय म्हणालो, जेव्हा आपण सॉल्ट घेतो, हा वीक ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे आणि याच्यापासून जेव्हा त्याचं डिसोसिएशन होईल तेव्हा कन्सिडर आपण केला असेल BA हा वीक ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे, त्याचं डिसोसिएशन होतं, डिसोसिएशन झाल्यानंतर B+ आयन आणि A- आयन मिळाला, त्यानंतर आपण हा जो B+ आणि A- आयन असेल त्या सॉल्टचा हा इंटरॅक्ट होतो H+ आणि OH- आयन ऑफ द वॉटर. इंटरॅक्ट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी Ha मिळेल आणि BOH मिळेल. Ha हा या ठिकाणी कोण असेल तर तो वीक ऍसिड असतो, BOH या ठिकाणी कोण असेल तर तो वीक बेस असेल. मग सोल्युशन हे ॲसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल, हे कोणावरती डिपेंड असतं तर या ठिकाणी जो वीक ॲसिड असेल आणि वीक बेस असेल त्यांच्या स्ट्रेंथवरती या टर्म अवलंबून असते. आणि मग या ठिकाणी जेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड हा जास्त असतो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसपेक्षा, तेव्हा सोल्युशन ॲसिडिक मिडियममध्ये असते. त्यानंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड हा डिसोसिएशन कॉन्स्टंट बेसपेक्षा जेव्हा या ठिकाणी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड हा कमी आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस हा या ठिकाणी जास्त, तेव्हा सोल्युशन कोणत्या फॉर्ममध्ये येतं तर सोल्युशन बेसिक फॉर्ममध्ये, सोल्युशन बेसिक फॉर्ममध्ये. आणि शेवटी जेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस हे जेव्हा सारखे असतात तेव्हा सोल्युशन न्यूट्रल होतं. आणि मग याच्यावरून जे टाईप ठरतील ते कसे असतील तर या ठिकाणी आपण काय म्हणतो सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. मग सॉल्ट ऑफ वीक ॲसिड वीक बेस हे तिघांचे पण असते, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण कोणता फॉर्म घेतो, समजा हा पहिला फॉर्म घेतो, त्यासाठी काय असेल सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसच असेल, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस असेल, पण तेव्हा Ka हा मोठा असेल Kb पेक्षा, म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड हा मोठा असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसपेक्षा. आणि मग तेव्हा त्याचं डेरिव्हेशन काय तयार होतं तर आपण बघूया. जर क्वेश्चन तुम्हाला असा असेल या ठिकाणी क्वेश्चन आपला असा असेल सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच, त्याकरता काय असेल कंडिशन तर Ka इज ग्रेटर दॅन Kb. ही टर्म आपण या ठिकाणी प्रॉपरली बघू, बरोबर. तुम्ही या ठिकाणी काय म्हणतोय सॉल्ट ऑफ, सॉल्ट कोणाचा असेल वीक ॲसिड आणि वीक बेसचा असेल, वीक ॲसिड आणि वीक बेस असेल. पण कोणासाठी तर फॉर विच, त्याकरिता काय असेल त्याकरिता कंडिशन आहे. कोणती कंडिशन असेल तर कंडिशन आपल्याकडे अशी असेल की Ka इज ग्रेटर दॅन, मोठा आहे कोणापेक्षा तर या Kb पेक्षा. आणि मग असं असेल तर तुम्हाला एक्सप्लेन करायचं. कशा फॉर्ममध्ये आपण एक्सप्लेन करतो ते आपण या ठिकाणी बघूया, ठीक आहे. साधं एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतलं असेल, एक्झाम्पल असं असतं या ठिकाणी NH4Cl, NH4F Cl नंतर
NH4F मी घेतला, कोण असेल अमोनियम फ्लोराईड. हा काय आहे सॉल्ट आहे. अमोनियम फ्लोराईड या ठिकाणी तो सॉल्ट आहे. सॉल्ट कोणाचा असेल तर वीक ऍसिड आणि वीक बेसचा आहे. वीक ऍसिड आणि वीक बेस आहे. म्हणून या अमोनियम फ्लोराईड इज अ सॉल्ट ऑफ, तो सॉल्ट आहे. कोणाचा सॉल्ट असेल तर वीक ऍसिड आणि वीक बेसचा. वीक ऍसिड कोण असतं HF, वीक ऍसिड कोण झाला HF आणि वीक बेस कोण असतो तर NH4OH. NH4OH बरोबर. या ठिकाणी या सॉल्टचं तुम्हाला हायड्रोलिसिस दाखवावं लागेल. हायड्रोलिसिस ऑफ NH4F salt is given as हायड्रोलिसिस ऑफ, आपण कोणाचं म्हणा हायड्रोलिसिस तर हायड्रोलिसिस ऑफ NH4F सॉल्ट बरोबर आहे. या सॉल्टचे मी हायड्रोलिसिस बघतो. आता या ठिकाणी काय असेल तर हा NH4F जो असेल तो कंप्लीट या ठिकाणी डिसोसिएट होईल. मग हा NH4 आयन ॲक्वियस होईल. थोडा स्पेस कमी येतोय त्यामुळे आतापासून आपण ती तयारी करतोय. NH4 आयन जो असेल तो आयन आणि दुसरा कुठला आयन मिळालेला असेल तर हा फ्लोराईड आयन. कुठला असेल तर फ्लोराईड आयन. याचं हायड्रोलिसिस दाखवतो म्हणजे मी कशावर रिॲक्ट करणार तर या H2O वर रिॲक्ट केलं आणि मग H2O बरोबर रिॲक्ट केल्यानंतर मला कोण मिळेल तर साधी गोष्ट आहे. H2O स्प्लिट अप कसं होईल H+ आणि OH- आहे. ठीक आहे. हा H+ कोणावर कंबाईन होतो तर या फ्लोराईड आयन बरोबर कंबाईन होतो. कोणत्या फ्लोराईड आयन बरोबर कंबाईन होतो. तसं असेल तर कोण मला मिळतं हा HF मला मिळाला. या ठिकाणी कोण मिळाला HF आणि राहिला OH हा या NH4 वर कंबाईन होईल. कोण मिळतं NH4OH मला या ठिकाणी मिळाला. आता HF कोण झाला हा वीक ऍसिड आहे. NH4OH हा कोण आहे वीक बेस आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण एक सेंटेन्स फक्त मी तुम्हाला नोट आउट करतो. हा वीक ऍसिड HF जो असेल तो स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा तर या NH4OH पेक्षा. बरोबर आहे. तर मला या ठिकाणी जे आयन असतील, आयन कोणाचे झाले सॉल्टचे आयन, आणि या सॉल्टच्या आयनचं हायड्रोलिसिस मला वॉटर बरोबर दाखवावं लागेल. आणि असं असेल तर आयन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर. आयन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर. तर मग या ठिकाणी आयन्स ऑफ द सॉल्ट मी म्हणतो आयन्स कोणाचे असतील तर आयन्स ऑफ द सॉल्ट बरोबर रिॲक्ट विथ वॉटर. रिॲक्ट विथ वॉटर. या ठिकाणी वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय कंडिशन निर्माण होते आपण चेकआउट करूया. या ठिकाणी पहिला फॉर्म मी घेतला असेल कोणता आयन घेतला असेल तर अमोनियम सॉल्ट NH4 आयन हा घेतला. याचं मला हायड्रोलिसिस दाखवलं जातं. हायड्रोलिसिस आपण दाखवलं तर इथं मला या ठिकाणी काय मिळेल तर मी ट्वाइस H2 घेतलेलं असतं. या ठिकाणी काय होतो ट्वाइस H2 याचा अर्थ काय असेल तर 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन या ठिकाणी असतात ॲटम. बरोबर 4 हायड्रोजन ॲटम आणि 2 ऑक्सिजन ॲटम या ठिकाणी असतात. मग त्यातला एक OH ग्रुप जो आहे की नाही तो काय करतो तर या NH4 बरोबर रिॲक्ट होतो. आणि तसं झालं तर इथं मला मिळतं NH4OH मला मिळतं. NH4OH मला मिळतं. आता शिल्लक काय काय राहिलं बा एक OH गेला की या ठिकाणी माझ्याकडे काय असेल तर 6 या ठिकाणी काय असेल तर 3 आता 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन आपण विचारात घेतले. यापैकी तुम्ही काय मायनस करणार तर 1 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मी मायनस केला तर शिल्लक काय काय राहिलं माझ्याकडे. शिल्लक काय काय राहील ते आपण बरोबरच्या फॉर्ममध्ये मायनस मायनस मध्ये लिहू. ठीक आहे. फक्त स्प्लिटिंग अप तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन यातलं काय झालं माझ्याकडे OH ग्रुप बाहेर पडला. म्हणजे कोण बाहेर पडला 1 हायड्रोजन 1 ऑक्सिजन बाहेर पडला. तर शिल्लक काय काय राहील माझ्याकडे
तीन हायड्रोजन शिल्लक राहिले आणि एक ऑक्सिजन शिल्लक माझ्याकडे राहिला, बरोबर आहे. ज्या वेळेस तीन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन शिल्लक राहतो तेव्हा मला काय मिळेल, H3O हा आयन, बरोबर आहे. बरोबर आहे का. हा कोण झाला तुमच्याकडे, हायड्रोनियम आयन या ठिकाणी तयार. कसं तुम्हाला सोपं सांगितलं. 2H2 म्हणजे काय झालं, 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन, ठीक आहे. यातनं मला OH बाहेर पडतो म्हणजे एक हायड्रोजन एक ऑक्सिजन बाहेर पडला. की बाहेर किती राहिले हायड्रोजन आयटम, तर 3 हायड्रोजन आणि एकच ऑक्सिजन राहिला. आणि असं असेल तर 3 हायड्रोजन एक ऑक्सिजन याचा एक आयन तयार होतो आणि तो कुठला असेल तर हायड्रोनियम आयन या ठिकाणी तयार होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय असेल तर दुसरा आयन कोण असतो, फ्लोराइड आयन असतो. हा फ्लोराइड आयन कोणावर रिएक्ट होईल पुन्हा, तर वॉटर बरोबर रिएक्ट झाला आणि वॉटर बरोबर रिएक्ट झाल्यानंतर आपल्याला कोण मिळेल, तर वॉटर म्हणजे काय असेल, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन म्हणजे या ठिकाणी काय होईल OH आणि H, हायड्रॉक्सिल आयन आणि H+. पण इथं काय होतं, H+ आयन हा या फ्लोराइड आयन बरोबर कंबाईन होतो, HF मला या ठिकाणी मिळेल. आणि शिल्लक कोण राहतं, तर या ठिकाणी एकच OH- आयन शिल्लक, ठीक आहे. हे शिल्लक आहे. आता पहा या पॉइंटला मी काय इंडिकेट करू शकतो, तर हायड्रोलिसिस कोणाचं जास्त आहे, तर ह्या NH4 आयनचं हायड्रोलिसिस जास्त आहे. आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला मिळतं कोण, इथं फक्त तुमच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण हायड्रोनियम आयन मिळतो. आणि या ठिकाणी या सॉल्ट सोल्युशनमध्ये एक्सेस ऑफ हायड्रोनियम आयन असतात. कोण असेल, एक्सेस ऑफ जास्त कोण असतो, तर हायड्रोनियम आयन असतो. कोण असेल तर हायड्रोनियम आयन असतो. आणि हायड्रोनियम आयन असतील तर सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये येतं, ऍसिडिक फॉर्म मध्ये. ऍसिडिक फॉर्म मध्ये. एक्सप्लेन, तुम्हाला क्वेश्चन असा असतो, एक्सप्लेन सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच Ka is greater than Kb. काय असणार क्वेश्चन, 2 मिनिटात रिपीट करतो आपण. क्वेश्चन काय असेल, एक्सप्लेन सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच. सॉल्ट कोणाचा आहे, वीक ऍसिड आणि वीक बेस आहे. पण त्याकरिता काय असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा जास्त असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस पेक्षा, बरोबर. आणि मग असं असेल तर आपण या ठिकाणी तो सॉल्ट कशा पद्धतीने सिलेक्ट करतो, तर या ठिकाणी आपण अमोनियम फ्लोराईड नावाचा सॉल्ट या ठिकाणी घेतो. आणि हा सॉल्ट कोणाचा असेल, वीक ऍसिड वीक बेस असतो. वीक ऍसिड या ठिकाणी कोण असेल, तर या ठिकाणी या ठिकाणी HA हा वीक ऍसिड झाला, NH4OH हा या ठिकाणी वीक बेस असतो. आणि मग या ठिकाणी पुढे आपण काय करतो, तर हा जो NH4F सॉल्ट असेल त्याचा आपण हायड्रोलिसिस दाखवतो. आणि त्या हायड्रोलिसिस मध्ये तुम्हाला कोण मिळेल, तर हा NH4F जे सॉल्ट आहे याचं हायड्रोलिसिस आपण केलं तर तुम्हाला वीक ऍसिड मिळेल, वीक बेस या ठिकाणी मिळतो, ठीक आहे. मिळाल्यानंतर हे जे कॅटायन आणि ऍनायन असेल किंवा आयन ऑफ द सॉल्ट, कॅटायन ऍनायन म्हणण्यापेक्षा थोडक्यात आपण म्हणत असेल तर सॉल्टचे आयन जे असतील ते आयन कोणाबरोबर रिॲक्ट होतील, तर वॉटर बरोबर रिॲक्ट होतील. कोण रिॲक्ट होतील, तर सॉल्टचे आयन. सॉल्टचे आयन जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा त्यांचं घडतं हायड्रोलिसिस. या अगोदर एक वाक्य आपण सांगतो, वीक ऍसिड HF जो असेल तो स्ट्रॉंग आहे, स्लाइटली स्ट्रॉंग असतो कोणापेक्षा, तर या वीक बेस NH4OH. आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणतो जे सॉल्टचे आयन असतील ते सॉल्टचे आयन जेव्हा वॉटरवर रिॲक्ट होतील तेव्हा आपल्याला काय काय मिळेल. हा NH4 आयन घेतला, वॉटर बरोबर रिॲक्ट केला, मला कोण मिळतं, तर हायड्रोनियम आयन मिळतो. त्यानंतर फ्लोराइड आयन घेतला, वॉटर बरोबर रिॲक्ट केला, कोण मिळेल मला, हायड्रॉक्सिल आयन. आणि या ठिकाणी हायड्रोलिसिस कोणाचं जास्त असतं, तर हायड्रोलिसिस ऑफ NH4 आयन इज मोर किंवा ग्रेटर. हायड्रोलिसिस ऑफ
अमोनियम आयन, हायड्रोलिसिस ऑफ अमोनियम आयन इज मोर ॲज कम्पेअर्ड टू हायड्रोलिसिस ऑफ फ्लोराईड आयन. ठीक आहे. आणि मग NH4 आयनचं हायड्रोलिसिस जर जास्त असेल आणि हायड्रोलिसिस जास्त झाल्यानंतर मिळतं कोण तुम्हाला, तर हायड्रोनियम आयन मिळतात आणि हायड्रोनियम आयन मिळतात म्हणून सोल्युशन या ठिकाणी काय असेल तर ॲसिडिक मिडियममध्ये असेल. इथपर्यंत हा पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट पिरियडला एक्सप्लेन करू. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.